सोशल मीडियाच्या जगात आपण कोणावर विश्वास ठेवतो? एका फोटोवर, एका नावावर की एखाद्याने दाखवलेल्या प्रेमावर? आपण नेहमीच म्हणतो की इंटरनेटवर दिसतं ते सगळं खरं नसतं. पण जेव्हा हे सत्य आपल्या आयुष्याचं वाटोळं करतं, तेव्हा वेळ निघून गेलेली असते. मध्य प्रदेशामध्ये रेवा येथे राहणाऱ्या एका 20 वर्षाच्या तरुणीची गोष्ट काहीशी अशीच आहे. तिने इंस्टाग्रामवर प्रिन्स वर्मा नावाच्या तरुणाला आपलं हृदय दिलं. स्वप्न पाहिलं होतं एका सुखी संसाराचं. पण जेव्हा मृत्यूच्या छायेतून तिचं सत्य बाहेर आलं, तेव्हा एकच प्रश्न समोर आला, तो प्रिन्स होता की दुसरं कोणीतरी? आणि हा प्रिन्स मोहम्मद साहिल कसा बनला, आजच्या व्हिडिओत आपण जाणून घेणार आहोत. या धक्कादायक प्रकरणाचा ए टू झेड उलगडा. रिवा गावची एक तरुणी, जिचं आयुष्य अगदी सामान्य होतं. तिची ओळख सोशल मीडियावर एका तरुणाशी झाली, ज्याने स्वतःचं नाव प्रिन्स वर्मा सांगितलं होतं. काही दिवसातच ही ओळख मैत्रीत बदलली आणि मैत्रीच नंतर प्रेमात बदलली. साहजिकच मुलीला वाटलं की तिला तिचा आता जोडीदार मिळाला आहे. पण या प्रेमामागे एक काळ कारस्थान शिजत होतं, ज्याचा तिला पत्ता देखील नव्हता. ती मुलगी प्रयागराजला गेली. तिथं गेल्यावर सगळं खेळच बदलला. प्रिन्स वर्मा म्हणून समोर आलेला तो तरुण खरं तर मोहम्मद साहिल होता. धर्माची ओळख लपवून, तिला प्रेमाच्या जाळ्यात अडकून त्याने तिला स्वतःच्या घरी नेलं. पीडित तरुणीच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारी जे काही समोर आलं ते अंगावर काटा आणणार आहे. साहिलने केवळ तिची फसवणूक केली नाही, तर तिच्यावर धर्मांतरासाठी दबावही टाकला होता. जेव्हा तिने विरोध केला, तेव्हा तिला मारहाण करण्यात आली. तिला ओलीस ठेवण्यात आलं. तिच्या कुटुंबाला धर्मांतर करण्याची धमकी देण्यात आली. 10 मे 2026 रोजी तिने तिच्या लहान बहिणीला फोन केला होता. तो आवाज आजही तिच्या घरच्यांच्या काळजाला पीळ घालतोय. तिने म्हटलं होतं की माझ्या जीवाला धोका आहे. ती ओरडून सांगत होती की तिला बाहेर काढण्यात यावं, पण नियतीला काही दुसरंच मान्य होतं. 8 जूनची ती काळ रात्र. तरुणीच्या मृत्यूबद्दलची माहिती मिळाली. पण आश्चर्याची आणि संतापजनक गोष्ट म्हणजे मुलीच्या घरच्यांना कोणतीही कल्पना न देता साहिल आणि त्याच्या कुटुंबियांनी मृतदेह थेट कब्रस्थानमध्ये दफन केला होता. का, कशासाठी, हे सत्य लपवण्याचा त्यांचा प्रयत्न होता. रुग्णालयात जेव्हा तिला नेलं गेलं, तेव्हा तिचं नाव इक्रा खान आणि साहिलचा पती म्हणून नोंदवण्यात आलं होतं. म्हणजे जिवंतपणी तिला एक वेगळी ओळख आणि मृत्यूनंतर तिची एक कायमची वेगळी ओळख पुसून टाकायचा प्रयत्न झाला होता. जेव्हा पीडित कुटुंब प्रयागराजला पोहोचलं, त्यांना जेव्हा हे समजलं अशा प्रकारे त्यांच्या मुलीला मारण्यात आलेला आहे, कब्रस्थानमध्ये गाडण्यात आलेलं आहे, तेव्हा त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. त्यांना लगेच पोलिसांकडे धाव घेतली. 16 जून रोजी तिथले जे दंड अधिकारी आहेत, त्या उपस्थितीमध्ये कबर खोदण्यात आली. मृतदेह बाहेर काढण्यात आला. मग ते मृतदेह अनेक दिवसानंतर तसाच कब्रस्थानमध्ये ठेवल्यामुळे तो पूर्णपणे खराब झाला होता. त्यानंतर पोस्टमॉर्टम अहवालामध्ये त्या मृत्यूचं कारण, ठोस कारण जे आहे ते स्पष्ट होऊ शकलं नाही, कारण की मृत्यू होऊन बरेच दिवस झाले होते आणि नंतर त्यांच्या उघडकीस आलं होतं. पण आता या प्रकरणात 8 जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला असून हत्येपासून ते बलात्कारापर्यंत, धर्मांतराच्या दबावापासून ते धमकी देण्यापर्यंतचे गंभीर कलमे आता पोलिसांनी लावलेले आहेत. साहिल, त्याची आई आणि आणखी एका महिलेला अटक करण्यात आलेली आहे. मित्रांनो, आजचं जे हे प्रकरण आहे प्रयागराज पोलिसांच्या टेबलवर आहे. फॉरेन्सिक टीम, मोबाईल चॅट आणि कॉल रेकॉर्ड्स या सगळ्या गोष्टी आता या मृत्यूचं रहस्य उलगडणार आहेत. तर दुसरीकडे विश्व हिंदू परिषदेने यावर कठोर कारवाई करण्याची मागणी केलेली आहे आणि आंदोलनाचा इशारा दिलेला आहे. पण या सगळ्या गर्दीत त्या मुलीचा चेहरा आजही एक प्रश्न विचारतोय, तिने काय गुन्हा केला होता? एका फोटोवर आणि एका नावावर विश्वास ठेवणं हाच तिचा गुन्हा होता का? अनेक प्रश्न अजूनही अनुत्तरितच आहेत. भले आज 8 जण कोठडीमध्ये आहेत, पण त्या मुलीच्या कुटुंबाला कधी न्याय मिळेल? ही केस केवळ एका मृत्यूची नाही, तर एका नियोजित फसवणुकीची आहे. सोशल मीडियावर तुमच्या एका क्लिकने तुमचं आयुष्य कसं बदलू शकतं, हे या घटनेतून स्पष्ट झालंच असेल. त्यावर अजून तपास सुरूच आहे आणि सत्य काय आहे ते लवकरच समोर येईल. आपण केवळ आशा करू शकतो ज्यांनी हे कृत्य केलं आहे त्यांना कठोर शिक्षा होईल, जेणेकरून भविष्यात अशा प्रिन्स वर्माच्या जाळ्यात दुसरी कोणतीही मुलगी अडकणार नाही. असं आज जो साहिल होता तो प्रिन्स वर्मा नावाचा अकाउंट खोलून असे कितीच अकाउंट असतील आणि किती असे फेक अकाउंट असतील, ते सुद्धा आज अशा प्रकारे घटना होत असतील, परंतु एक घटना समोर आलेली आहे. तर
ज्या मुलींना तर एवढं सांगणं आहे की अशा घटनापासून जरा सावधान राहा, सतर्क राहा आणि हे इन्स्टाचं प्रेम, मैत्री ह्याच्यापासून तुम्ही लांब राहिलेलंच बरं. कारण की सोशल मीडिया एका क्लिकमुळं आज ती मुलगी कब्रिस्तानमध्ये गाडली गेलेली आहे. आणि हे सुद्धा तिच्या घरच्यांना माहिती नव्हतं, काय नाही. प्रिन्स वर्मा नावाचा जो साहिल आहे, त्यानं प्रिन्स वर्माचं अकाउंट बनवलं आणि एका तरुणीला फसवलं. आपल्या प्रेमाच्या जाळ्यात अडकवलं. रोज तिला लाईक करणं, चॅटिंग करणं, तिचं कौतुक करणं आणि आज त्यात काय मुलींना कौतुक आवडतं, तर अशा प्रकारे त्यांची मैत्री झाली. मैत्रीचं रूपांतर प्रेमात झालं. मग ती मुलगी तिला असं वाटलं की आता आपला जोडीदार भेटला. ती आपल्या स्वप्न बघत होती नवीन आयुष्याची, की आता आपल्या आयुष्यातला संसार थाटला. आता आपला संसार बसणार म्हणून असे तिला अनेक स्वप्न पडत होते. परंतु ती घरच्यांना सोडून जेव्हा प्रयागराजला गेली प्रिन्स वर्माला भेटण्यासाठी, तिथं गेली तर तेव्हा तिच्या पायाखालची जमीनच सरकली. तिथं जाते तर ते साहिल म्हणून समोर आला. नंतर काय हिला सोडायला घरामध्ये कैद करून टाकलं. घरच्याला फोन लावाय पुन्हा चान्स भेटला नाही आणि जर पुन्हा हिला मारहाण करण्यात येईल, हिच्यावर छळ करण्यात आला की तू धर्म बदल म्हणून अशा प्रकारे तक्रार त्यांच्या वडिलांना दिलेली आहे. आणि घरच्यांना सुद्धा धमकी देण्यात आली होती की धर्मांतर करा म्हणून. अशा प्रकारचे प्रकरण मंडळी. फक्त हे झालं एका इंस्टाग्रामवरच्या फ्रेंड रिक्वेस्ट आली, ऍक्सेप्ट केली आणि तिथून आहे प्रकरण. मैत्री झालं, मैत्रीचं प्रेमात झालं. तर अशा प्रकरणापासून लांब राहा. आपल्या घरच्यांना सांगा, फॅमिलीला सांगा, मित्र मैत्रिणीला सांगा की अशा प्रकारे आज घटना होत आहेत. आज नेमका विश्वास कोणावर ठेवावा आणि कोणावर नाही, हे विश्वास ठेवणं एवढं अवघड झालेलं आहे. ज्याच्यावर विश्वास ठेवतो तोच गेम करीत आहे. तुम्ही बघत असता रोज कशा प्रकारच्या घटना घडत आहेत. तर माझं म्हणणं एकच आहे की सावधान राहा, सतर्क राहा.